सप्ताह सगळ्यांच्या एकीकरणासाठी असतो। गावातील सगळीच मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख मला करता येणार नाही, एखाद्याचं नाव घेतलं तर एखाद्याचं नाव राहील, बरोबर का नाही? श्री हरी महाराज आलंच का नाही तुमचं नाव? याच्यामुळं तर सप्ते बंद पडतात। याचंच नाव कसं काय घेतलं आणि त्याचं नाव कसं काय घेतलं? होय माऊली, आलं का नाही तुमचं नाव? सारंग महाराज, याच्यामुळं तर सप्ते बंद पडतात। सप्ते बंद व्हायला कारण काय? महाराजांनी त्याचंच नाव कसं काय घेतलं, हीच पंचायत पडते। ज्याच्या निमित्ताने तो व्यक्ती आला तो साहजिक त्याचं नाव घेत असतो, ज्याच्या माध्यमातून कीर्तन सेवा मिळाली त्याचं नाव घेत असतो, ज्यांनी अन्नदान केलं त्याचं नाव घेत असतो, ज्याच्यामुळे आवाज निघतो बाहेर त्या साऊंड सिस्टीम वाद्याचं नाव घेत असतो। असो, सगळ्यांच्या सहकार्यातून चालत असलेला हा ज्ञानयज्ञ सोहळा आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे। कीर्तनाला गावातील सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। बरेच पुरुष मंडळीची गैरहजेरी आहे, तरुण मंडळीची गैरहजेरी आहे। सप्ताह कमिटी कुठे मला तर दिसत ना, हा वर बसली, वरी बसू नये, वरी बसू नये, कीर्तन करापेक्षा वरच्या आसनावर बसू नये, असा धर्मग्रंथातला नियम आहे। तुम्हाला माहिती आहे का? फलटणला पालखी उतरत असते, माऊली ज्ञानोबरायचं, वर बसलेले लक्ष देऊन ऐका। आणि तिथले राजशाही घराण्यातल्या महाराणी माऊली ज्ञानोबरायांची पालखी पैठणला जिथं मांडली त्या पालखीजवळ त्यांचं आसन मांडलं होतं। आता त्या घराण्याची परंपराचे रीतच आहे, त्या गेल्या आणि आसनावर त्या खुर्चीवरती बसल्या। वारकऱ्यामध्ये असं एखादी काही तक्रार जर असली तर पालखीच्या वेळेला आरती चालू असते तेव्हा त्या दिंडीवाले टाळ वाजवत राहतात, सारखे भजन करीत राहतात, थांबत नाहीत। जो चोपदार असतो त्या चोपदारांनी जवळ यायचं, त्यांनी त्यांना थांबवायचं आणि त्यांनी विचारायचं तुमचा काय प्रश्न आहे, काय अडचण आहे। चोपदार जवळ आले आणि चोपदारांनी विचारलं म्हणजे काय झालं नेमकं, तुमची काय तक्रार आहे? त्यांनी सांगितलं ज्यांच्याकडे आज माऊली विसाव्याला आहेत त्या फलटणच्या महाराणी राजशाही घराण्यातल्या आहेत, पण त्या वरच्या खुर्चीवर बसल्यात, आमच्या माऊलीपेक्षा वरच्या आसनावर त्या नसाव्यात, हे वारकऱ्याला कधीच मान्य नाही। त्यांनी हात जोडले, साष्टांग दंडवत घातलं माऊलीच्या समोर, सांगितलं माझं चुकलं, मी वर खुर्चीवर बसले, माझी चूक झाली, मला माफ करा। मी संपूर्ण वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागते। माझ्याकडून नकळत का होईना माऊलींचा अपमान झाला, माझी एक विनंती आहे की या माऊलीच्या पादुका माझ्या घरी द्या आणि मी माझ्याकडून माऊलीच्या मोठ्या चांदीच्या पादुका तयार करून देईल। त्या लहान चांदीच्या पादुका होत्या, त्यांनी त्या माऊलीच्या आपल्या घरी ठेवून घेतल्या आणि मोठ्या माऊलीच्या चांदीच्या पादुका तयार करून दिल्या। त्या पादुका आज पालखीत असतात। आपण परमार्थ करायला होत ना, मग करत असताना आपल्याकडून पाप कुठं होते हेच नेमकं आपल्याला कळत नाही, आणि या पापाचे भागीदार आपण होतो। चुका नेमका कुठं होतात ह्याच आपल्याला कळत नाही। ते म्हणतात काय झालं, काय झालं नाही का? पाहुणे पाहायला आल्याच्या नंतर बैठकीत आपण पाहुण्याला गादीवर बसवतो का पोत्यावर? कुठे बसवतो? पाहुणे आल्यानंतर बैठकीत कुठे बसवतो आपण त्याला? गादीवर। त्यांना उच्च आसनावर बसवतो आणि आपण खाली बसतो। हा त्यांचा मान असतो, हा त्यांचा सन्मान असतो। आणि सप्ताह तर सगळ्यांनी एका ठिकाणी येण्यासाठी हो, सप्ताह करायचाच कशासाठी?
तुम्हाला पैसे जास्त झाले म्हणून, भरपूर कमाई व्हायली म्हणून नाही. रात्रंदिवस आपण काबाड कष्ट करतो, कष्टाचा घामाचा पैसा आहे, त्याच्यातून आपल्याला धर्मकार्य काहीतरी घडलं पाहिजे, आपल्याकडून अन्नदान व्हावं, नामचिंतन व्हावं, आणि या माध्यमातून सगळ्यांचं एकीकरण व्हावं, यासाठी सप्ताह असतो. या निमित्तातून आपल्याला सगळ्याला एका ठिकाणी येता येतं, एका ठिकाणी येऊन बसता येतं. माणसात जवळजवळ येऊन बसायला रिकामे नाही, माणसात जवळ बसायला रिकामे नाहीत. माणसं बसायलेत पण लांब लांब बसायलेत. घरात पोराला मोबाईल घेऊन दिला, पोरग मायबापाजवळ बसत नाही, कुठं जातं? लांब जातं, लांब. बरोबर का नाही? जवळ नाही थांबत. माणसं माणसाच्या जवळ बसली पाहिजेत, आणि माणसाने माणसाच्या जवळ बसावं यासाठी माणसात माणुसकी लागते. माणुसकी असलेले माणसं माणसात बसतात. आता जे माणसं माणसातच नाही ते माणसात बसतात का? आपण माणूस हा शब्द दोनदा वापरतो. काही काही माणसं महिलांना सुद्धा म्हणतात, हे आमचे कोण येतं? काय म्हणते? हे आमचे कोण येतं? माणसं. आता हे का माणूस आहे का? मग आता हे आमचे माणसं आहेत, मग तिने काय म्हणावं? हे आमच्या बाई आहेत असं म्हणावं का? नाही ना. माणूस बोलताना काय म्हणते? हे आमचे कोण आहेत? आमचे माणसं आहेत. माणूसपण हे खूप महत्वाचं आहे महाराज. आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार याच मनुष्य देहात, फक्त याच मनुष्य देहात. इथून काय एकदा चुकला रे चुकला ना, पुन्हा काही जरी केलं तर पुन्हा तुला इथे येता येणार नाही. इथं जे आलोत तर सहज आलोत का आपण? सहज आलो. दुपारी बोलून गेलो मी. पावला हा देह कागताली न्याय, न घडो उपाय घडो आले. आंधळ्याच्या टाळीत कावडा सापडावा तसा आपल्याला नरदेव सापडला. कसा? एका राजाने पण केला, म्हणले जो कोणी कावळा सापडून आणीन त्याला योग्य बक्षीस देण्यात येईल. आता कावळा सापडतो का? कावळा लय चतुर प्राणी. पक्षात सगळ्यात हुशार कोण? कावळा. बरोबर ना? पक्षात हुशार कोण? कावळा. माणसात हुशार कोण? बोला बोला बोला. कोण? ज्याला सगळ्याचा चेहरा सुंदर कसा करायचा आहे हे माहिती येतो. न्हावी सगळ्यात हुशार, चतुर माणूस. कारण सगळ्या खबरा तिथं येतात. पाणी लावता लावता तोंडावून हात फिरवायचा. मग पाटील काय चाललंय, काय म्हणते हावळे मामा, हावळे मामाचं काय सगळं काढून द्यायचं. सारंग महाराज काय त्याचं काय चाललंय तिकडचं काढून द्यायचं.
श्रीहरी महाराजाचं काय चाललंय, हाय हळद जागेवर का नेली उचलून कोणी, तिकडचं सगळ्या पाखड्या काढायच्या. कोणी गिऱ्हाईक लागलं का नाही, खरबुज गेले का नाही, या सगळ्या उखाळ्या पाकळ्या करायच्या आणि तिथं चढ सगळं जमा होतं. शहाणा माणूस आहे तो, शहाणा. सगळ्यांची तिथं माहिती. जुन्या काळात काय म्हणायचे, ब्राह्मण सांगंती आमुषा वारीक ठुईन तशा मिशा, असं म्हणायचे. का? कारण जुन्या काळात पंचांग नव्हते ना आपल्याकडे. जुन्या काळात आपल्याकडे पंचांग नव्हते, कॅलेंडर नव्हते. आणि कॅलेंडर पंचांग नसल्यामुळं काय व्हायचं की देवबाप्पा गावात फिरायचे, चला उद्या चतुर्थी, त्या दिवशी पौर्णिमा, त्या दिवशी अमावस्या, या दिवशी सक्रात, असं सगळं ते पंचांग सांगत चालायचे गावात. मग ज्या ज्या घरी सांगण्यासाठी गेले त्या घरून थोडंसं त्यांना धान्य वगैरे काही दिल्या जायचं. मग त्यांनी सांगितली ती अमावस्या, द्वारथी आली, मग कालची अमावस्या होती, कालची अमावस्या होती. त्यांनी सांगितली ती, ब्राह्मणानं सांगितली ती अमावस्या, आणि वारकाने ठुल्या तशा मिशा. त्यांनी इकून जरी दाबल्या, हातात आरसा द्यायचा, इतकं सन्मानाचं, बघा पाटील हा किती मस्त दिसायले, म्हणजे त्याला आवडते तशा पाटलाच्या मिशा. हा जुना काळ होता. तो हुशार आहे, हुशार आहे तो. त्या राजाने सांगितलं, जो कोणी कावळा सापडून आणेल ना त्याला योग्य बक्षीस देण्यात येईल. आता कावळा कोणाला सापडतो का? नाही सापडत कावळा. कावळा का सापडत नाही? हुशार प्राणी आहे. हुशार काय हे सांगण्यासाठी आपल्याला वेळ नाही, त्याला स्वतंत्र वेळ लागेल. त्याला वरदान मिळालेलं आहे. कोणाचं वरदान आहे, का मिळालं, त्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे. कावळा हुशार आहे. कावळ्याला 2 डोळे आहेत का एकच डोळा? एकच डोळा. काहून झाला तो एका डोळ्याचा? त्याला कावळ्याला उदाहरण आहे, रामायणामधला भाग येतो. एका डोळ्याने त्याला सगळं दिसतं. कावळा मरत नाही, कावळा मरत नाही, त्याला भरपूर आयुष्य आहे, स्वतःहून तो मरत नाही. पण तो असा कावळा, तो हुशार आहे. तो सापडायचा कसा? योगायोगाने एक दोन्ही डोळ्याने अंधा असलेला व्यक्ती हाताने टाळी वाजू लागला. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हाताने टाळी वाजवायचा, पण टाळी वाजवता वाजवता योग असा आला की त्याच्या हातात टाळीत कावळा सापडला. कावळा सापडला. आता त्याच्या हातात टाळीत कावळा सापडला म्हणजे योगायोगच ना. बरं झालं म्हणलं बाबा, राजेसाहेबांना बक्षीस जाहीर केले. घेऊन गेला राजवाड्यात. राजाने विचारला, अरे धडक्या माणसाला कावळा सापडणं आणि तुला कसा सापडा? म्हणजे हातात आला. कसा आला? म्हणजे टाळी वाजवत होतो. पण सापडाच कसा तुला? तेव्हा म्हणला सांगतो. तो कावळा बगलात धरला आणि पुन्हा टाळी वाजायला सुरुवात केली. म्हणजे 80 टाळी वाजवली. गेला बगलातला कावळा. त्या अंध व्यक्तीला जसा हातात अचानक कावळा सापडला, तसा आपल्याला अचानक नरदेह मिळाला. पावला हा देह कागदाली न्याय, न घडो उपाय घडू आले. महाराजांनी बोध केला. बहुता दिवसा फेरा बहुता दिवसा फेरा आलाया नगरा.
खूप दिवसांनी ह्या नगरीत आलोत आपण या नगरीतलेत का नाही. तुका या नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना रे. तुका या नगर का सौदागर. या काया नगरीचे राजे आहेत आपण, सौदागर आहेत. भाई कहे बहन मेरी है और बहन कहे भाई मेरा है. न भाई का न बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. तो काया नगर का सौदागर. मामा जी कहे जावाई मेरा है और मामी कहे जावाई मेरा है. न मामा का न मामी का, ये तो बेटी देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना रे. तू काया नगर का सौदागर. कमाल कहे कबीर मेरा है, कबीर कहे कमाल मेरा है. न कमाल का न कबीर का, ये तो संत चरण का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना रे. तू काया नगर का सौदागर. आपण ह्या नगरीतले नाहीत, काया नगरी आहे. खूप दिवसांनी चालत आपण, खूप दिवसानं. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. या नगराला खूप दिवसाने आलोत. आतापर्यंत आलोत नाही इथं, पण लय जन्म घेऊन आलोत. येतो येतो कटी कटी फेरा, येतो एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा. मनुष्य हो किंवा नर जन्माचा, बहुत जन्मांते मला बहुत जन्मांते मला जन्मांती जन्मलासी नरा. देव तू सोयरा करी बापा. बरोबर का? देव तू सोयरा करी आता, करी आता बापा. सोहिताचा स्वार्थ
तुला जर करायचं झालं तर स्वतःचं हित कर. खूप दिवसांनी तू इथं आलास. जैसे सुनो हे माझा सजन फेरात आलो. जैसे सुनो हे माझा वेशनो हे माझा सोज फिरत आलो. करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राहिलो. पाय डोळे मलता माझे तेही कैसा मोकलिलो. परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. आता माझी करी चिंता दान देई भगवंता. देश वेशनो हे माझा सहज फिरत आलो. हा देश आपला नाही, हा वेश आपला नाही, हे गणगोत आपलं नाही, हे नातेगोते आपले नाहीत, हे गाव आपलं नाही. आपण इथं सहज आलेलो आहेत. सहज आलेले पाहुणे आहेत आपण इथले. कोण येतं? आलाशी पाहुणा नरदेही जाना. चुकवी बंधना पासूनिया. वाऊगाची सोसन करी सायास. राम नाम सौरस जप करी. इथं आलेले पाहुणे आहेत आपण. पाहुण्याचं पाहून पण किती दिवसाचं असतं? 4 दिवसाचं. बरोबर ना? पाहुण्याचं पाहून पण 2 दिवस 4 दिवस. पहिल्या दिवशी पाहुणा आला, पाहुण्याला गरम गरम नाश्त्याला पोहे केले. दुपारच्याला जेवायला पुरणाची पोळी केली. दिवस मावळला, संध्याकाळच्याला पिठलं भाकर. आता दुसऱ्या दिवशी पाहुण्याने राहावा का? हा, एकदा पिठलं भाकर झाल्या पाहुण्याने राहावा का? हा, आता ते जर घर कोंबडं असलं तर जाईन का? नाही ना जाणार. पण शहाणा पाहुणा असला तर त्यांनी थांबू नये, त्यांनी निघायचं करावं. जान जरूर रे बाबा, जान जरूर. 2 दिवसाचा करून बाजार, 2 दिवसाचा करून बाजार. जान जरूर रे बाबा, जान जरूर. जान जरूर रे बाबा, जान जरूर. 184 योनी फिरला, उत्तम नरदेह जन्मासी आला. करून घेना भला व्यापार. जान जरूर रे बाबा, जान जरूर. जान जरूर रे बाबा, जान जरूर. साथी तुझे रे मतलबी सारे, नाही कुणाचे कुणी ब्यारे. अशी वेळ नाही पुन्हा येणार. जान जरूर रे बाबा, जान जरूर. आपल्याला साथ देणारे माणसं म्हणजे का आपले असतात का?
होय आपल्या संघ राहणारे माणसं म्हणजे आपल्याला काय वाटतं आपल्या संघचे आपल्या सोबतच आहेत का? नाही नाही, बरेच जण गाडीत बसतात पण प्रचार दुसऱ्याचा करतात. बरोबर आहे का? काही काही तर पाऊस पडला आणि पावसात सभा झाली तर बिघडतात. बरोबर आहे का? ते एकच सभा पावसात झाली, सगळं मतदानच बदललं का नाही? बदलत ना, माणसं बदलतात, बदलणं सृष्टीतला नियम आहे. माणसं मतलबी आहेत, माणसं माणसासाठी राहत नाहीत, माणसं आपल्या मतलबासाठी माणसासंग राहतात. उद्या आपल्या मुलीचं लग्न जर निघालं तर आपल्याला त्याच्याकडून 5-50 हजार उसनवारी भेटल म्हणून माणसं त्याच्या पुढं पुढं करतात. साथी तुझे रे मतलबी सारे, हे सगळे मतलबी माणसं आहेत, आपल्या मतलबासाठी राहणारी माणसं आहेत. नाही कोणाचे कोणीही बारे, मनुष्य देह मिळाला ना फार चांगलं झालं, अशी वेळ नाही पुन्हा येणार. मागुता येईल फेरा, हे तो नघडे या नगरा. महाराज सावध करतात, आता मागुता येईल फेरा, हे तो नघडे या नगरा. आता पुन्हा या गावाला तुम्ही येता, गॅरंटी नाही बर का, खात्री नाही. लय म्हणू नका हे माझी जमीन आहे, हे माझं घर आहे. नाही नाही, ही जमीनही आपली नाही, घर सुद्धा आपलं नाही. महाराजांनी लिखाण केले, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. कोणाचे हे घर, हा देह कुणाचा. असं कीर्तनात सांगितलं, पटतंय का बरं? नाही मी सांगायला लागलो, तुम्हाला पटायला लागलंय का? काय एक सुद्धा सांगितलेलं पटलं नाही मला, असं म्हणतात काय काय बायका. इतका सांगत होता महाराज, जीव तुडू तुडू, पण आपल्याला एक सुद्धा त्याचं बोलणं पटलं नाही. नाही पटू द्या, नाही पटू द्या. कोरोना आणायचा का पुन्हा? कोरोना आल्यावर पटन ना, मग असं लांबून काठीनं भाकर टाकते. बरोबर का नाही? माणसं दवाखान्यात होते, लोटले का नाही? काठीनं पराती लोटल्या ना. शेलूला कोविड सेंटरमध्ये बरेच काही लोक होते, त्या तहसील रोडला वसतिगृह आहे, त्या वसतिगृहात ते काही जण भेटायला जायचे ना घरचे, असं लांबून कुत्र्याला भाकर टाकल्यासारखी फेकायची. हो, कोण फेकायचं? बायको फेकायची नवऱ्याला भाकर. घे यो कुतो ये माय घे. कोण टाकायचं भाकर? बायको नवऱ्याला भाकर टाकायची. आहे का कोणी कोणाचं? क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. हे गोडीत आल्या प्रेमात आलेलं म्हणतात ना, माझं सोनं माझं छकुलन. कशाचं छकुलन, कशाचं सोनं. लेकराला जवळ घेतलं की माय मोहा राजा मोहा बाबड्या. कशाचा बाबड्या आणि कशाचा डबडा आला. त्या टायमाला आईनं सुद्धा लेकराला जवळ घेतलं नाही महाराज, नाही घेतलं जवळ, लांब सोडलं लांब. काही काही आखाड्यावर गेले तर आखाड्यावरच राहिले. बरोबर का नाही? तिकडं साधू झाले लुंग्या घालून, पुन्हा गावात नाही आले. बरे म्हणले निवांत इकडं, कोणी काय म्हणायचं काम नाही, काय नाही.
किती कठीण परिस्थिती झाली महाराज. कामात आम्हाला लांब लांब गेलेले माणसं पायी पायी निघाले का नाही जंगलाने, रस्त्यानं जाऊ देणार, पोलिस अडवायला लागलेत, काठीनं मारायला लागले. त्याच्यापेक्षा आडरानाने चला चला आडरानानं. जिथं कुठं ज्याने कोणी जर पाणी दिलं प्याला, वरून पाणी टाकायचे आणि हातानं पाणी प्यायचे माणसं. पण नाही कोणी कोणाला सहारा द्याला, नाही द्याला सहारा. आहे का कोणी आहे आपलं? आता खरं वाटत नाही ना, कीर्तनात ऐकल्यावर खरं वाटत नाही ना, पण कोरोना आल्यावर खरं वाटतं. खरं वाटतं कारण संतांनी जे काय सांगितलं ना ते खरंच सांगितलंय, खोटं सांगितलंच नाही. हे बेगडी प्रेम आहे आपलं, एकमेकाला जीव लावणं, हे सगळे बेगडी प्रेम आहे. माऊली ज्ञानोबरायांनी बोध केला, तुम्हाला मानव देहात आलात ना, उद्धार करायचा ना, तुम्ही एक काम करा, त्या देवाचं नाव घ्या गडे. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. हे बापा हो, तुमच्या पाया पडतो, लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला, लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला, लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला, लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम. महाराजांनी बोध केला, तुमच्या पाया पडतो, करा रे बापानो साधन हरीचे. आता आपण बापू म्हणायच्या लायकीचे आहेत का? एकनाथ महाराज आपल्याला बाप हो म्हणायला लागलेत. अरे व्यवहारात जेव्हा पोरग सांगितलेलं ऐकत नाही तेव्हा बाप त्याला म्हणत असतो, अरे बापा काय म्हणतो त्याला, त्याला बाप म्हणतो. एकनाथ महाराज तुम आम्हाला हात जोडून सांगायले, झनी करणीचे करू नका, जे करण्यासारखं नाही ते करूच नका ना. जेणे नाही जन्म यमाची यातना, जेणेकरून जन्म घ्यायचं काम पडणार नाही असं काही करा, यमाची यातना होणार नाही असं काही करा. जास्त झालं काय करा महाराज आम्ही? तुम्हाला करूच वाटायला लागले का? तुम्ही दुसरं काही कुटाणा करू नका, तुम्ही फक्त एक करा, त्या भगवंताचं नाम चिंतन करा. कोणत्या देवाचं नाव घ्यावं महाराज आम्ही? लय देव येत, लय मंत्र येतो. अनंत रूपे अनंत श्रीरजित मन्युर्भयापह, चतुरस्त्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः. भरपूर देव आहेत, देवाचे अवतार सुद्धा भरपूर आहेत. म्हणजे भाऊ पाऊस येत नाही, काळजी करू नका. हा पाहिजे का? हा तुम्हाला जे करायचंय ते करा, जे करायचं नाही ते करू नका. महाराज सांगायला लागले, भरपूर देव आहेत, भरपूर देवाचे भरपूर अवतार आहेत. अवताराचाराची तुहा उभावी देवही, शंख चक्र गदा पद्म सहित हरी.
अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवरू खून बानली कैसी. त्याचे रूपही अनंत आहेत, त्याला नावही अनंत आहेत, त्याचे अवतारही अनंत आहेत. अनंत रूपातला अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. तो भक्तासाठी अवतार घेणारा परमात्मा आहे. त्याचे अवतार अनंत आहेत, त्याला नावही सुद्धा अनंत आहेत, भरपूर नाव आहेत त्याला. हे सगळे तुमचे आमचे जे नाव आहेत ते कोणाचे? त्याचेच आहेत, त्याचेच नाव आहेत ना. महाराज तुम्ही आम्हाला आग्रह करायला लागले देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. पण नेमकं कोण्या देवाचं नाव घ्यावात? तुकाराम महाराजांनी सांगितलं देवाचे अवतार भरपूर आहेत गडे, पण मुख्य दोन अवतार आहेत. एक पूर्ण आहे आणि एक पूर्णोत्तम अवतार आहे. राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे राम कृष्ण भरपूर अवतार आहेत देवाचे, भरपूर नाव आहेत त्याला, पण पूर्णोत्तम अवतार दोन आहेत. एक पूर्ण आणि एक पूर्णोत्तम. ज्या अवताराच्या निमित्ताने आपला हा सप्ताह चालू आहे, भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. रामप्रभूचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. दुर्जनाचा नाश केला, देवाचं कामच ते. देव अवताराला आला की दोन कामं करतो, रिकामं कोणीच नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. देव अवताराला आला की दोन कामं करतो. इधर रिकामं कोणीच नाही बरं का, आणि रिकामं राहिलं नाही पाहिजे माणसाला.